आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून पुण्यामध्ये सिंहगड परिसरातील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। याआधी सोलापुरातील एकाचा जीबीएसने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता जीबीएसने राज्यातला दुसरा बळी घेतलेला एका महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, या महिलेचा मृत्यू झालेला आहे, सध्या परिस्थिती कशी आहे इतर रुग्णांची? निश्चितपणे आज पुणे शहरात जीबीएसचे नवीन रुग्ण जे आहेत ते 16 सापडलेले आहेत। पण अतिशय चिंतेची बाब ही आहे की पुण्यातील 56 वर्षीय महिलेचा या जीबीएसमुळे आज मृत्यू झालेला आहे। 15 जानेवारी रोजी ही महिला जी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहिला होती त्यांना खरं तर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या महिला ज्या आहेत त्या कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती जी आहे ती आरोग्य विभागाने दिलेली आहे आणि उपचार सुरू असताना त्यांना जीबीएसची लागण होती, त्यामुळे जे उपचार त्यांच्यावर चालू होते त्या उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पुणे शहरातील हा पहिला मृत्यू आहे, तर पुणे विभागात जर आपण पाहिलं तर हा जीबीएसमुळे झालेला दुसरा मृत्यूची नोंद आहे। जी, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जीबीएसमुळे आता दोघांचा मृत्यू राज्यामध्ये झालेला आहे।